नमस्कार. आज आपण पडत्या पावसात चहासोबत खाण्यासाठी एकदम टेस्टी असा नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेले ज्वारीचे पीठ. हा नाश्ता आपण फक्त ज्वारीच्या पिठापासून बनवत आहोत. यामध्ये दुसरे कुठले वेगळे पीठ घेण्याची आवश्यकता नाही. आता यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे घेत असताना थोडेसे हाताने क्रश करून घाला. यासोबतच अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा सुद्धा हाताने चांगला क्रश करून घाला. जिरे आणि ओवा हाताने क्रश करून घातल्यामुळे याचा स्वाद नाश्त्यामध्ये खूप छान असा लागतो. यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालणार आहोत. यासोबतच 1 चमचा धने पावडर सुद्धा घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत. गरम मसाल्यामुळे या नाश्त्याची चव एकदम भारी अशी लागते. आता यामध्ये अर्धी छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घातल्या तरी सुद्धा चालेल. यासोबतच चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालत असताना थोडीशी जास्तच घाला. यासोबतच इथे तुम्ही थोडीशी पालकाची भाजी घातली तरी सुद्धा चालेल, कारण हा नाश्ता मुले खूप आवडीने खातात. यानंतर इथे मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहेत. पांढरे तीळ या नाश्त्यामध्ये दाताखाली आल्यानंतर खूप छान असे लागतात. आता सुरुवातीला पाणी न घालताच हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात. सगळे जिन्नस छान एकत्र मिसळले गेले की यामध्ये आवश्यकतेनुसार लागेल असे पाणी घालून याचा छान घट्टसर असा गोळा तिंबून घेणार आहोत. हा गोळा तिंबत असताना एकदाच पाणी घालायचे नाही. अशा प्रकारे थोडे थोडे करून पाणी घाला, म्हणजे पिठाचा गोळा एकदम मस्त मऊसूद छान एकजीव असा तयार होतो. तर इथे आपला एकदम मस्त एकजीव एकसारखा पिठाचा गोळा तयार झाला आहे. गोळा तयार झाला तरी सुद्धा या गोळ्याला 4 ते 5 मिनिट असेच तिंबत राहायचे आहे, म्हणजे पिठाला कमी क्रॅक जातात. तयार झालेल्या गोळ्यामधून आपण अर्धा पोर्शन बाजूला काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे जशी की आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवतो सेम त्या पद्धतीचा उंडा तयार करायचा आहे. तयार झालेला उंडा लगेच आता आपण लाटून घेणार आहोत. हे पीठ तिंबून ठेवल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवायचे नाही, कारण ज्वारीचे पीठ खूप लवकर फसल्या जाते. त्यासाठी हे पीठ तिंबून ठेवल्यानंतर जास्त वेळ ठेवू नकात. आता इथे मी 1 पोळपाट घेतला आहे आणि पोळपाटावरती सुद्धा थोडेसे ज्वारीचे पीठ भुरभुरायचे आहे. आता लाटण्याला सुद्धा अगदी थोडेसे तेल लावायचे आहे. तेल लावून आपण ही ज्वारीची भाकरी लाटून घेणार आहोत. ही भाकरी लाटत असताना याला थोडेसे क्रॅक गेले तरी सुद्धा काहीच हरकत नाही, कारण आपण ही भाकरी कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे हलक्या हाताने ही भाकरी लाटून घेऊयात. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निःशुल्क आहे. सबस्क्राईब केल्यानंतर त्यासोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा, त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे आपली भाकरी छान लाटून तयार झाली आहे. आता इथे मी अशा प्रकारचे 1 डब्याचे झाकण घेतले आहे. जर तुमच्याकडे असे डब्याचे झाकण नसेल तर एखादी मोठी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे आपण ही भाकरी कट करून घेणार आहोत, म्हणजेच आपण याच्या गोल गोल पुऱ्या पाडून घेऊयात. तर इथे मी सगळ्याच पुऱ्या छान पाडून घेतल्या आहेत आणि लगेच गरम तव्यावरती भाजून घेणार आहोत. त्यासाठी तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे. गरम तव्यावरती या पुऱ्या छान भाजून घेऊयात. या पुऱ्या भाजत असताना खूप जास्त तेल लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही. अगदी थोड्याशा तेलामध्येच या पुऱ्या छान भाजल्या जातात. 2-3 मिनिट झाले की या पुऱ्याला चांगले उलटपुलट करून दोन्ही बाजूंनी भाजून घेऊयात. अशा या पुऱ्या कमी तेलकट गरमागरम चहासोबत पडत्या पावसात तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. या पुऱ्या खाण्यासाठी एकदम टेस्टी अशा होतात. तर इथे मी दोन्ही बाजूंनी उलटपुलट करून चांगले डाग पडेपर्यंत या पुऱ्या छान भाजून घेतल्या आहेत आणि अशाच प्रकारे बाकीच्या इतर राहिलेल्या सुद्धा बॅचेस भाजून घेते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.